आज मी जे काय आहे या PMPM आहे, डोळे पाणवले होते आईचे. खूप अभिमान वाटतो, असं कौतुकाने ना आनंदाचा रडू येतो. ते 103 नंबरची गाडी एकदम सक्षम कंडक्टर आणि सक्षम ड्रायव्हर असणारी गाडी आहे. असा प्रेमानं, आपुलकीनं आणि अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी करणारा PMPMELचा एखादा वाहक अर्थात कंडक्टर असेल असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हे खरं आहे. आणि त्यांना याचं सर्टिफिकेट दिलंय ते चक्क प्रवाशांनीच. याच संदर्भात फॉर द पीपल न्यूजने केलेला हा स्पेशल रिपोर्ट. मला आता PMPMEL मध्ये कामाला लागून जवळपास 16 वर्ष पूर्ण झाली. आज मी जे काय आहे या PMPMEL आहे आणि या संस्थेमुळे आहे आणि बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी यांच्यामुळे आहे. बसमध्ये मी काम करताना मला बरेचसे चांगले अनुभव येतात, वाईट अनुभव येतात. चांगले अनुभव म्हणजे प्रत्यक्षरित्या बसमधून प्रवास करताना प्रवासी उतरताना चांगले काही ना काहीतरी कॉम्प्लिमेंट कमेंट देऊन जातातच. तसंच काही ईमेल आहेत आणि काहींनी पर असं लेटर म्हणजे आता या महिन्यात 5 डिसेंबरला त्या सरांनी ज्या प्रकारे माझ्या हातात लेटर दिलं ते म्हणजे अनपेक्षितच होतं. मी जेव्हा ते लेटर वाचलं त्यामध्ये त्यांनी जे माझं निरीक्षण केलेलं ते खूपच म्हणजे थोडा मी भावनिकच झालो होतो. ते झाल्यानंतर ते लेटर मी घरी पण दाखवलं, घरच्यांनाही खूप आवडलं. घरच्यांना पण माहीत होतं की असं कौतुक वगैरे करतात प्रवासी. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे योगायोग म्हणायचं झालं तर कोथरूड डेपोची इथं माझी शेवटची ट्रिप जेव्हा मी घेऊन जायचो 11:25ला कात्रजला जाताना, तर एक ज्येष्ठ नागरिक नाही म्हणता येणार पण एक मोठे व्यक्ती आहेत, एक चांगले डॉक्टर सदानंद बोरसे. मला माहीत नव्हतं डॉक्टर आहेत ते. त्यांनी बसमधून प्रवास करताना माझं निरीक्षण केलं गर्दीच्या ह्याच्यात. त्यानंतर त्यांनी मला उतरताना माझं नाव आणि पत्ता पण विचारला. नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर परत एक 2 आठवड्याने ते बसला आले. 2 आठवड्यांनी बसला आल्यानंतर त्यांनी मला दाखवलं मी तुला घरी येऊन भेटणार याचं रिमाइंडर लावलेलं आहे. त्यांनी मला फोन केला कामावरून सुटल्यानंतर. घरी आल्यानंतर त्यांनी एक पुस्तक मला भेट दिलं. त्यांनी ते स्वतः लेखक आहेत खूप मोठे. त्यांनी ते पुस्तक भेट दिल्यानंतर आणि घरी आईसमोर माझं कौतुक केलं खूप. तेव्हा तो क्षण म्हणजे माझ्याकरता एक खूपच भावनिक होता. माझी आई पण जरा थोडं डोळे पाणवले होते आईचे. म्हणजे आईसमोर घरी येऊन असं कुणी आपलं कौतुक करते माझ्याकरता एक वेगळाच अनुभव आहे. आईवडिलांनी कधीच केलेला नाही आहे माझ्या बसमधून प्रवास. पण डॉक्टर तेव्हा म्हणाले आईला की तुम्ही एकदा तुमच्या मुलाच्या बसमधून प्रवास करा. तुमचा मुलगा प्रवाशांची कशी काळजी घेतो, कसं लोकांशी आदराने बोलतो हे तुम्ही एकदा येऊन बघाच, कसं लोकांच्यात मिसळतो. त्यावेळेला आई थोडी भावनिक झाली होती. आईच होती घरात, फक्त वडील नव्हते. आईचे डोळे थोडे पाणवले होते. आणि तसेच आमचे सेवकही माझं बऱ्याचदा सेवकांना पण आमचं खूप काम आवडतं, ते सुद्धा सांगत असतात. आपण बऱ्याचदा PMPMELच्या बसनं आजवर प्रवास केला. बहुतांश वेळा आपल्या सर्वांची या बसबद्दल, बसच्या चालक व वाहकाबद्दल अर्थात ड्रायव्हर व कंडक्टरबद्दल कायम तक्रार असते. परंतु PMPMELचे बसचे कंडक्टर म्हणून गेली 16 वर्षे नोकरी करणाऱ्या तुषार सस्ते यांच्याबद्दल प्रवाशांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कंडक्टर तुषार सस्ते यांच्या घरी जाऊन याच डॉक्टरांनी कौतुकानं पुस्तक भेट दिलं आणि आपल्या मुलाच्या कामाचं होत असलेलं हे कौतुक बघून तुषार यांच्या मातोश्रींना आनंद अश्रू अनावर झाले होते. तुषार सस्ते जे वाहक म्हणून काम करतात त्यांची प्रवाशांबरोबर असणारी अत्यंत स्नेहपूर्ण आणि प्रेमळ वागणूक ही मला खूप वेगळी आणि मोलाची वाटली. आणि त्यामुळे माझ्याबरोबरच नाही तर बसमधल्या सर्वच प्रवाशांबरोबर त्यांचं असलेलं अतिशय नम्र, अतिशय मदतगार असं वागणं हे मला कौतुकास्पद वाटलं. त्यामुळेच मी आवर्जून त्यांचा फोन नंबर घेतला, त्यांचा पत्ता घेतला आणि खास त्यांच्या कुटुंबियांच्या पुढे त्यांचं कौतुक करावं या हेतूने त्यांच्या घरी जाऊन त्यांना एक छोटीशी स्नेह भेट दिली. तुषार सस्ते यांना भावनिक पत्र लिहिणारे हेच ते प्राचार्य. तुषार सस्ते यांच्यामध्ये असं काय बघितलं की त्यांना यांनी थेट पत्रच लिहिलं. खरं तर ही कोथरूड डेपो ही गाडी जी आहे ती 103 नंबरची गाडी एकदम सक्षम कंडक्टर आणि सक्षम ड्रायव्हर असणारी गाडी आहे किंवा हा रूट आहे असं म्हणायला हरकत नाही. जवळपास मी 4 ते 5 वर्ष झालं या रूटवरती प्रवास करतोय
आजपर्यंत मला भावलेला कंडक्टर म्हणजे तुषार सस्ते आहे. खरं तर आत्तासुद्धा तुम्ही पाठीमागं बघू शकताय, सगळ्यांना ताई म्हणणं, दादा म्हणणं. एखादा वयस्कर माणूस असेल तर त्यांना माऊली म्हणून वरती हाताला हात देऊन त्यांना बसमध्ये घेणं, पुढचा स्टॉप कुठला आहे त्याची सगळ्या प्रवाशांना म्हणजे जाणीव करून देणं, कोण उतरणार असेल तर ते उतरेपर्यंत बसला थांबवून घेणं, हे खरं तर एका चांगल्या कंडक्टरची लक्षणं आहेत असं मला वाटतं. आणि ताई दादा आजोबांना आजोबा म्हणणं किंवा माऊलीला माऊली म्हणणं हे कुठल्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये तुम्हाला शिकवलं जात नाही. हे तुम्हाला मुळात संस्कारात किंवा रक्तातच असावं लागतं. सध्याच्या काळात सगळेच स्पर्धेच्या युगात जगतायत. 5Gच्या स्पीडने सगळे प्रवास करतायत आणि या प्रवासात आपल्यासोबत कोण प्रवास करतं याची कोणालाच काही पडलेली नाही आहे. एकमेव असा व्यक्ती आहे जो सगळ्यांबरोबर कॉमन प्रवास करतो, तो आहे कंडक्टर. आणि त्यानं जर आपल्याला आपुलकी दाखवली, त्यानं जर आपल्याला प्रेम दाखवलं तर आपसुकच आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलची एक आपुलकीची आणि प्रेमाची भावना निर्माण होते. आणि त्याच भावनेनं एक मोठा भाऊ म्हणून मी त्याला एक आदराचं एक पत्र दिलं. या व्यतिरिक्तही अनेक प्रवासी तुषार सस्ते यांच्याबद्दल कौतुकानं बोलतात. कितीही गर्दी असो किंवा काही असो, न चिडचिड करता प्रत्येकाला चांगली वागणूक देणं खूप छान आहे. त्यांची बोलण्याची पद्धत एकदम व्यवस्थित आहे आणि त्यांचं वागण्याची पद्धत म्हणजे एकदम बेस्टच आहे. आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून आईबापाची खूप इच्छा असते, परंतु मिळालेली नोकरी ते कशी करतात याविषयी फारसं कधी बोललं जात नाही. तुषार सस्ते मात्र त्यांची नोकरी अशी इमाने इतबारे करीत असल्यानं त्यांचं झालेलं कौतुक पाहून त्यांच्या आईचा ऊर मात्र दररोज असा अभिमानानं भरून येतो. खूप अभिमान वाटतो. असं कौतुकाने ना आनंदाचं रडू येतं. असं खूप म्हणजे खूप की आपल्या मुलाचं किती हे करतात लोक. PMPML बसचे वाहक तुषार सस्ते यांच्याबद्दल समजल्यानंतर इतर असे का नाहीत असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. सर्वच क्षेत्रातील सर्वांनीच अशी सेवा दिली तर किती आमूलाग्र बदल आपल्या व्यवस्थेमध्ये होऊ शकतो याची कल्पना आपण करू शकता. तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.